उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे मंडणगड तालुक्यावर शोककळा. सविस्तर वृत्त. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण मंडणगड तालुक्यावर शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिगवण कॉम्प्लेक्स मंडणगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादमभाई पोस्तुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, सुभाष सापटे, प्रवीण कदम, गणेश सावर्डेकर, सादिल वलेले, हसरत खोपटकर आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन शोक व्यक्त केला. यावेळी उद्धव सेनेचे तालुका प्रमुख संतोष गोवळे, शिवसेना शिंदे सेनेचे आदेश केणे, संदेश चिले, प्रणाली चिले, अस्मिता केंद्रे, वसीम चिपोलकर, चेतन सातोपे, अनिल रटाटे, इरफान बुरोणकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादम भाई पोस्तुरे, सतीश देवेकर यांनी अंत्यविधीकरता बारामती येथे रवाना होत असल्याचं जाहीर केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण मंडणगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय, मंडणगड.